भारी आलाय ना, काय म्हणतात ना त्याला, जुनी एक काहीतरी म्हणे, आता चिव्हा पहाड खेनीच्या आयात त्याने आता उंट पहाडाच्या खाली आलाय, आता चिव्हा पहाडाच्या खाली आलाय. मनोज जरांगेंचा जुना सहकारी ज्याने जरांगेंच्या शब्दावर कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर कोर्टाच्या बाहेर हल्ला केला होता, जो अनेक महिने तुरुंगातही होता, त्याच अमोल खुनेने जरांगेंवर आरोप केलेत. मनोज जरांगेंचा घातपात करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अमोल खुने अटकेत होता. अमोल खुने जामिनावर बाहेर आल्यानंतर थेट जालन्याच्या एसपींकडे गेला आणि जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तसेच कोपर्डी प्रकरणातही जरांगेंनी स्वतः फाशी घेण्याची धमकी देत तो हल्ला करायला सांगितला, असा दावाही अमोल खुनेने केला होता. त्यावरच मनोज जरांगे सुद्धा एसपीकडे गेले आणि अमोल खुनेने केलेल्या मागणीप्रमाणे आपली नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आणि यासोबतच धनंजय मुंडेंसह इतर आरोपींचीही नार्को टेस्ट करा असं म्हणत निशाणा साधला. ते परळीचं ते खरकट आहे ना, ते गप बसणारच नाही. ते असेच पुन्हा पुन्हा जामीन झाले की पुन्हा पुन्हा कटर असणार, पुन्हा पुन्हा डावर असणार आणि पुन्हा घात घडवून आणणार. हे 100% ते करणार आहे. आणि हे तेव्हाच लक्षात येतं बघा की पुन्हा पुन्हा उचकवलं जातं. जो कोण म्हणतोय ना, मला त्याच्याबद्दल तर बोलायचंच नाही, आरोपीबद्दल. हे सगळं घडून जे आणतोय ना, हे धन्याचे हेच घडून आणतोय. म्हणून मी हे आरोपींबद्दल बोलतच नाहीये. परंतु त्यातून एक गोष्ट लक्षात येते, काल जर परवा किंवा 2-4 दिवसापूर्वी जे काय प्रेस झाली आणि इथं सांगितलं गेलं की माझी जरांगेची नार्को टेस्ट करा, तुलाही धुतल्या तांदळाचा होता ना तो आरोपी, तो असं म्हणायला पाहिजे होतं, तू म्हणला ना समाजावरचा मला जे डाग लागलाय आता तो कसा पुसायचा, तू जर खास धुतल्यावर तांदळाचा होता ना, तर तो म्हणायला पाहिजे होतं 5ची 5 बी जणांची नार्को टेस्ट करा धन्यासहित, असं म्हणायला पाहिजे होतं. तिथं तू मुंडे साहेब म्हणतो, म्हणजे तुला पुन्हा तिकडूनच फूस लागली आणि पुन्हा तू कुठाने करायला लागला. त्याचा अर्थ असा होतो की काय बरं का, मी गप्प बसलो होतो. का बसलो होतो ते पण मीडियाला सांगतो, आणि मीडियाला मी 2 वर्षापासून कुठेही बोलत नाही. मीडियाला चांगलं माहिती आहे, तुम्हाला सुद्धा, की ज्यावेळेस ही घातपाताची घटना घडली गेली त्यावेळेस त्या आरोपीची ती माऊली बायको आणि आई, त्या माऊलींनी असं सांगितलं होतं मीडियातून की हे पेतय, याच्या हातातून झालं सुद्धा असन, घरात सुद्धा लई त्रास देतय, पण जरांगे पाटलांनी लय मनावर घेऊन. मला कुठंतरी ते शब्द जिवारी लागल्यासारखं झालं की त्याची आई आणि ती बायको खूप सोन्यासारखे चांगले, की चला जाऊ द्या, त्यांनी मीडियातून का व्हायना म्हणलेत ना. पण हे असं पोरग आहे, हे स्वतः सुखाने खायचं नाही आणि त्या घरच्याला सुखाचे तुकडे नाही खाऊ द्यायचं. आणि याला कुणीतरी सुखाचे तुकडे खाऊ द्याय नाही, कुणीतरी फूस लागेल. म्हणून मी आता एसपी साहेबांना सुद्धा तेच सांगितलं की जामीन झाल्याच्या नंतर पुन्हा CDR काढा, कोणाकोणाचे फोन आलेत किंवा कोणाकोणाकडे गेला ते लोकेशन काढा, याच्यात कोण कोण आहे ते, त्याच्या कुटुंबातला जरी मदत करणार असला तरीही त्याला आरोपी करावं लागणार आहे. या विषयावरून भरकाटायचंच नाही, आता याच्यावर बोल. आता आधी तुला आंदोलनाचं काय जे माहिती आहे ना, ते विषय भरकुटूच नको. याच्यावर भरकटायसाठी तुला लागलेला डाग पुसणारच नाही, त्याचं कारण सांगतो. दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करायसाठी तो आपल्या जातीला डाग लावतो काय? कुठं ते 4 टकूचे टोळीतले ते तुला कमेंट करणार तू बोलल्यावर, आणि मग तुला वाटणार का तो आहे मागं जनता आहे, ते तुला पॉझिटिव्ह अशा कमेंट करणार ते टोळीतले, आणि मग त्याच्यावर तू समजणार का तो ह्या मागं लय जनता आहे, त्याच्यावर तू पाऊल उचलणार का तू? आणि तुला जे काय आरोप करायचे ना आंदोलनातले, तू जे जे आरोप करणार आहे त्याचे तुला पुरावे सहित सिद्ध करावं लागणार, हे ध्यानात ठेव. नसता फौजदारी गुन्हे येतात पुढं. आता तू बघ काय काय होतं. तू फक्त नीट रोग नको इथून पुढं. त्यांनी एकच काम करायला पाहिजे होतं, आपल्याला धन्यानी घातपाताची सुपारी दिलती, आपल्याकडून चुकलंय, आपण आपलं गप घरी राहावं, नीट सुखाचे तुकडे आपण खावा आणि घरच्याला सुखाचे तुकडे खाऊन द्यावा, या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे होतं. मीही त्यांच्या कुटुंबातून काही मीडियात शब्द आलते की जरांगे पाटलांना लय मनावर घेऊन येते, पिऊन आम्हालाही त्रास देतो, घडलंही असेल. चला म्हणलं जाऊ द्या, त्या मायमावल्यांचं तरी आपण ऐकावं. पण हे जर पुन्हा पुन्हा तेच करणार असला, त्यांचं ऐकून एखाद्या बार पुन्हा आमचा घातपात होऊ शकतो. त्याच्यामुळे ती नार्को टेस्ट होणं आता गरजेचं आहे. आणि यांच्या तिघांच्याही जामीन रद्द करून ते अर्ज तपास यंत्रणेनं कोर्टापुढे ठेवून त्याची परवानगी घेऊन नार्को टेस्ट होणं खूप गरजेचं आहे. माझाही अर्ज मंजूर करा दिलेला आहे मी, आणि हेही मंजूर करा याचाही, आणि फळ द्या एकदाच्या नार्को टेस्ट, मग कळन. अशा प्रकारे पुन्हा एकदा जरांगेंचं घातपात प्रकरण चर्चेत आलं आणि मनोज जरांगेंच्या जुन्या गोष्टीचीही चर्चा अमोल खुनेंच्या दाव्यामुळे आता रंगते आहे
यात पुन्हा धनंजय मुंडेंचं नाव आल्याने हे प्रकरण आणखीन वाढणार असंच दिसतंय. आता या प्रकरणात खरंच नार्को टेस्ट केली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच पुन्हा जरांगेंचं हे घातपाताचं प्रकरण आणि वाढलेला वाद याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.